मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. राहुरी तालुक्यातील डिग्रस गावच्या शिवारातील केटी बंधाऱ्याजवळ डिग्रस ते बारागाव नांदूर रस्त्यावर वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी शनिवारी 19 एप्रिलला पहाटे पकडलाय. तर चालक आणि मालकासह 4 गुन्हा दाखल केलाय. बेस्ट कॉप पुरस्कार मिळाल्यानंतर पोलीस नायक गणेश सानप यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की डिग्रस गावच्या शिवारामध्ये केटी बंधाऱ्याच्या पुलाजवळ काही इसम रोज अवैधपणे हावरीच्या ओढ्यातून विनापरवाना बेकायदा चोरून वाळूचा उपसा करतायत आणि ती 4 चाकी टेम्पोमधून भरून तिची वाहतूक करतायत. या माहितीवरून पोलीस नाईक गणेश सानप आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास वैराळ यांना समक्ष त्या ठिकाणी खात्री करण्यास सांगितलं असता गणेश सानप आणि कॉन्स्टेबल विकास वैराळ हे त्या ठिकाणी गेले. तर वाळू वाहतूक करणारा विनाक्रमांकाचा एक टेम्पो बारागाव नांदूरकडून डिग्रसकडे येताना दिसला. त्याला माहिती विचारली असता त्यानं ही वाळू हावरीच्या नदीपात्रामधून चोरून आणल्याचं सांगितलंय. त्यावरून पोलीस नाईक गणेश सानप यांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये 2 ब्रास वाळू मिळून आली आहे. पोलिसांनी वाळूसह एक विटकरी रंगाचा टाटा कंपनीचा 909 टेम्पो जप्त केलाय. तर पोलीस नायक गणेश सानप यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक चंद्रकांत दादासाहेब भवर राहणार डिग्रस, टेम्पो मालक मच्छिंद्र बाळासाहेब पारधे, वैभव सुरेश ताठे आणि गोरख बाळासाहेब पारधे तिघेही राहणार बारागाव नांदूर यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत. एकीकडे अवैध वाळू वाहतुकीवर पोलीस कारवाई करतायत तर दुसरीकडे मात्र महसूल विभागालाही वाळू तस्कर का सापडत नाहीत याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.